नमस्कार मंडळी, आज काहीतरी वेगळं म्हणजे स्प्राउट पकोडा. तर कडधान्याची वेगळी आणि रेसिपी मुलांना टेस्टी बरं का. तर स्प्राउट सगळे मी मिक्सरमधून बारीक करून एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत. आता त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा, 2 मिरची, पुदिना आणि कोथिंबीर कट करून बारीक घेतलेलं आहे. आता त्यामध्ये एक मोठी पळी तांदळाचं पीठ टाकायचं आहे आणि त्यामध्ये त्याच पळीने बेसन पिठी टाकायचं आहे. आता त्यामध्ये कांदा, मिरची, पुदिना कट केलेला आणि कोथिंबीर कट केलेली सर्व साहित्य टाकून घ्यायचं आहे. कसुरी मेथी अर्धा चमचा आणि ओवाही अर्धा चमचा, चवीनुसार मीठ बरं का, आणि सोडा किंचितसा आणि लाल तिखट आपल्या चवीनुसार, कारण मिरचीही आहे त्यामध्ये. हळद अर्धा चमचा आणि गरम मसाला अर्धा चमचा. थोडंसं पाणी टाकून मिक्स करून पीठ भिजवून घ्यायचं आहे. थोडा वेळ तसंच ठेवून तेलामध्ये डीप फ्राय करून घ्यायचं आहे. तर आपले तयार आहे स्प्राउट पकोडा. लाईक आणि सबस्क्राईब करा बरं का.